नमस्कार भावना, कशा आहेत तुम्ही सगळे? तर मित्रांनो, दुपारीच आलोय आत्ता गावावरनं आणि आता लगेच 4 वाजता लगेच आलोय रांजणगावची गाडीवर आहे बघा. गाडी लोड केली. अवतार एकदम घाण झालाय. जरा फ्रेश भरला होता, मदत केली. माझा अवतार घाण झाला होता. त्यानंतर बघा स्टार्टर मारला. आलो डायरेक्ट आपल्या आनंदनगरच्या इथं. तर इथं फ्रीजचं काम चालू आहे खूप दिवसापासून. कधी होतंय काय माहीत. तेव्हा रोड जरा मोकळा श्वास घेतला. तर हे बघा कसं आहे, डायरेक्ट एरवड्याला आलो. एरवड्यापाशी इथं जरा म्हणलं पटकन निघून जावं, परत उशीर होईल. परत म्हणलं आता गाडी कंपनीवाले फोन करत होते कारण त्यांना अर्जंट लागत होते, त्यामुळे निघलो होतो. नाही तर उद्या सकाळी डिलिव्हरी दिली असते सकाळी जाऊन. ते हे बघा वाकोली बिगोली पास केलं, कुठं ट्रॅफिक नाही लागलं, त्यामुळे ते बरं झालं. Coach qui est pas très content, chant l'alcool, les yeux rouges, high kick dans ma bouche, je suis en croix. Oh, moi je veux faire un footing 20 km. पण एकदम कडक झालं, तर ट्रॅफिक नव्हतं. अंधार व्हायला लागला होता, मस्त वाटत होतं. कवळं कवळं होऊन एक नंबर रोड, एकदम 3 पदरी रोड झालेला, त्यामुळे तो मस्त वाटते. ते बघा हे आलतो केसनं आपलं लोणीकडनं पास करून मस्त आपली लालपरी चालली शेजारी. लालपरी नाही, दुसरीच बस आहे समजा. लालपरी नाही म्हणू शकत आपण, लालपरी पूर्ण लाल आहे हो. तेव्हा आता म्हणलं जावं पटापटा. कंपनीने शिवायला नुसता कॉलवर कॉल करत होता. पटपट जावं म्हणलं, काय विषय नाही. माडी काय 2 मिनिटात खाली करून घेतली आणि त्या दिवशी 6 तास थांबवलं होतं आपल्याला. बघा असेच बघा हे कंपनीवाले, त्यांची गरज पडली तर 1-2 मिनिटात खाली, नाही तर मग 5-5, 6 तास थांबवून ठेवतात. अशी ती गेलो डायरेक्ट आपल्या शिक्रापूर कसून पाशी. तर लागला बघा ट्रॅफिक. शिक्रापूर सणसवाडीचा ट्रॅफिक बघा एकदम कडक मध्ये. ट्रॅफिक बिपिक लागला तर मला कसं तरी पार करून जाऊया. 5-20 केलं, डायरेक्ट आलो कंपनीच्या इथे. या बघा हे कंपनीचं गेट, ऑक्सिकोल कंपनी. त्याचे ऑक्सिकोल कंपनी पण आहे नाजल, म्हणजे आपलं बस स्टँडमध्ये तुम्हाला महामंडळाचे इथं भेटते स्टँडमध्ये. ते म्हणजे इथं बनवतात बघा. इथं 2 डिपार्टमेंट आहेत, पलीकडच्या साईडला यायचं आहे आणि इकडे यायचं आहे. 2 डिपार्टमेंटमध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे, नाजलला आणि ऑक्सिकोल वेगळे. तर ते टर्नवरला निघालो पुन्हा आपल्या घरच्या दिशेला. त्यामुळे अंधार होणार, आता फुल ट्रॅफिक लागलं होतं. ट्रॅफिक तर लागल्याशिवाय राहणार नाही म्हणलं आज. एकदम फुल काना आता म्हणलं जाऊया. आणि तेवढं लवकर तसं अडक नाही ना, असं अडक नाही. प्रवास चालू. Un uppercut, suivi d'un petit enchaînement, un petit jab, le crochet. Un uppercut, suivi d'un petit enchaînement, un petit jab. कसं आहे मित्रांनो, सनसेट एकदम कडकमध्ये. वातावरण लय भारी झालं होतं, त्यात ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे लय भारी वाटत होतं. तिथून त्यात निसर्गरम्य वातावरण एकदम कडकमध्ये. माझ्याच मागं ह्या बघायचं चहा घातला, इथं पण ऑक्सिकोलचंच पाणी होता. गाडीला काच बी साफ केला. घुसलो इथून अलीकडनंच रोड निघतो डायरेक्ट शिक्रापूर पास करून पुढे. या अलीकडनंच श्री गुरुदत्त मोटर्स म्हणून आहे, इथून ह्या फाट्यापासून लेपला वळायचं. गावातून जायचं, डायरेक्ट जातो हात तळेगाव ढमढेरेला. तळेगाव ढमढेरे गावापासून हा जातो परत पुढं डायरेक्ट निघतो शिक्रापूर चौकात सुद्धा जाता येतो पुढे जाऊन राईट मारून. पण आपण सरळ निघलो तर डायरेक्ट शिक्रापूर पास करून पुढच्या चौकात जातो. हा रोड मित्रांनो 1 नंबर आहे ट्रॅफिक न लागण्यामुळं. तर मित्रांनो या रोडने आपण गेलो, पुढं लागलं आपल्याला गावाचं ट्रॅफिक. वातावरण पण मस्त होतं एकदम कडकमध्ये वातावरण. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. मित्रांनो धन्यवाद.